सातारा पंचायत समितीची ही जुनी इमारत ही 1963 पासनं या ठिकाणी आहे. परंतु काही तांत्रिक कारणास्तव इथे नवीन इमारत बांधण्याच्या अडचणी होत्या. परंतु सर्वांच्या सहकार्याने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल, यांच्या सहकार्यातून ती जागा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे झालेली आहे. आणि त्याच जोडीला ग्रामविकास विभागामार्फत सातारा पंचायत समिती इमारतीसाठी 28,06,00,000 निधी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या अंतर्गत सातारा पंचायत समितीच्या इमारतीमध्ये सर्व विभाग एकाच ठिकाणी आता या ठिकाणी आपण बसू शकणार आहे व लोकांना ते एकाच ठिकाणी सर्व विभागाची माहिती किंवा योजना अडचणीसाठी यायला मिळणार आहे. सध्या पंचायत समितीच्या इमारत नसल्यामुळं ICDS विभाग हा गोडोलीच्या तिथे आहे. त्याचबरोबर उमेद विभाग हा जिल्हा परिषदला आहे. काही विभाग हे जिल्हा परिषदलाच असल्यामुळं लोकांची गैरसोय होते व समन्वय ठेवायला अडचण येते. परंतु भविष्यामध्ये नवीन इमारत मंजूर झाल्यामुळे समन्वय ठेवणे व लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देणे सोयीचे होणार आहे. धन्यवाद. हे काम कधीपासून चालू आहे? आता आपण तांत्रिक मान्यतेला ते पाठवत आहे. त्यानंतर टेंडर होऊन अवघ्या 2 ते 3 महिन्यात तांत्रिक प्रोसेस पूर्ण करून इमारत बांधकाम सुरू होईल.